सब्सक्राइब कीजिए SGF न्यूज चैनल को और बेल आइकन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके। सबस्क्राइब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, शेळीपालन तर आपण सर्वजणच करतोय, पण शेळीपालन सुरू करण्याआधी किती शेळ्यांपासून सुरुवात करावी हे अजून बऱ्याच जणांना माहित नाही। त्यासाठीच मित्रांनो आज मी हा व्हिडिओ बनवलाय। तर त्याआधी सांगू इच्छितो की माझं YouTube चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका। त्याचा फायदा असा होणार आहे की जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला ते लगेच मिळत जाणार आहे। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, शेळीपालन आपण करतोय, टोलीजंग फार्म बांधतो, पण डोक्यामध्ये हे माहीतच नसतं की किती शेळ्यांपासून सुरुवात करावी। आता कोणत्या शेळ्यांपासून सुरुवात करावी हा वेगळा विषय आहे, पण किती शेळ्यांपासून सुरुवात करावी हे माहीत नाही। मित्रांनो, ॲक्च्युली काय होतं की मनामध्ये एकच आशा असते आपल्या की लवकरात लवकर पैसा कसा मिळेल। की जसं की आपण जर मी 50 शेळ्यांपासून जर सुरुवात केली, भरपूर लोक आहेत, जवळजवळ 70% असे लोक आहेत की त्यांचे एकच स्वप्न असतं की मी 50 शेळ्यांपासून सुरुवात करेल आणि 50चे माझे लगेच वर्षभरात नाहीतर 6 महिन्यात माझे 150 शेळ्या होतील, नाहीतर 100 शेळ्या होतील। पण खरं तर वेळ त्यांच्यावर अशी येते की त्या 50 आहे त्या पण त्यांची पण जे वाढ जे होणार आहे ती वाढ तर होतच नाही, पण ते पण शेळ्या त्यातल्या कमी होत जातात। हे अशामुळे का होतं मित्रांनो, तर याच्या मागे काहीतरी कारण आहे। पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं मित्रांनो की कोणताही पैसा कुठूनही कमवा पण तो काही सहजासहजी मिळत नाही। आज आपण यशोगाथामध्ये बघतो की वर्षाला 8 ते 10 लाखाचं निव्वळ नफा नाहीतर उत्पन्न मिळतंय। त्याच भरोशावर त्या यशोगाथा बघण्यावर आपण काय करतो की आपण सुद्धा उत्साहित होतोय आणि लगेच शेळीपालन करायचं। चला मी 50-100 शेळ्या आणतो, 100च्या 200 होतील, 50च्या 150 होतील, हे आशा करून आपण शेळ्या आणतो गोट्यामध्ये। आपल्याला काही अनुभव नसतो आणि टोटली शेळ्या त्या आपल्या हातून मरून जातात। तर यामध्ये लॉस मित्रांनो असा होतो की आज एखादी कोंबडी मिली तर 100-150 रुपयाचं लॉस होईल, पण शेळी जर मिली तर 10,000-12,000चा आपल्या तिथं फटका बसतो। मग त्याच 10-12 हजार रुपये भरण्या इतपत पण आपली त्यामध्ये सुरुवातीला इन्कम नसते। हे का होतं मित्रांनो, तर याला सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अनुभव। तुम्हाला जर सुरुवातीला जर अनुभवच नसेल आणि तुम्ही जर हा व्यवसाय जर करायला निघालात तर यामध्ये 101% तुम्ही फेल होता, 101% फेल होता तुम्ही। मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते अनुभव आहे आणि अनुभवी माणसाची साथीची गरज आहे तुम्हाला। ही साथीची का गरज आहे तर बघा मित्रांनो, जर एक उदाहरण देतो तुम्हाला की बाबा तुम्ही 50 शेळ्या बाबा आणल्या, चला तुम्ही 50 शेळ्या आणल्या, पण 50 शेळ्या आणल्यानंतर बाबा एखाद्या शेळीला बाबा ताप आला किंवा एखाद्या शेळीला जुलाब लागली, जर अन्य रोग झाला, बाबा एक ताप आला आपण ग्राह्य धरूया, पण तुम्हाला त्या शेळीला ताप आला हे त्या तापावर कोणती गोळी द्यायची, कोणती इंजेक्शन द्यायचं, कोणतं औषध द्यायचं हेच माहीत नाही। तर त्या तापाने फणफणून जर शेळीचा जीव गेला, नाहीतर तुम्ही ट्रीटमेंट करायला जर उशीर केला आणि जीव गेला तिचा, तर तुम्हाला तो 10 ते 12 हजारचा तुम्हाला तो फटका बसतो। तर मित्रांनो, ते जर तुम्हाला जर अनुभव असेल तर की बाबा तापावर अमुक गोळी चालते, ती गोळी मी शेळीला दिली का तिचा जो ताप आहे तो ऑटोमॅटिक तो कमी होईल तासा 2 तासाने। माझ्या शेळीचं शेळी मेल्यानंतर जो माझा 10-12 हजारचं जे नुकसान होणार आहे ते होणार नाही। तर ह्याला म्हणतात अनुभव, कारण की तुम्हाला अनुभव होता की शेळीला ताप आल्यानंतर कोणती गोळी चारायची। पण सुरुवातीला जर एकदम जर 50 शेळ्या घेतल्या तर 50 शेळ्यांना 50 प्रकारचे रोग येतील गोट्यामध्ये। ह्या शेळीकडे लक्ष देऊ का त्या शेळीकडे लक्ष देऊ, ह्या शेळीसाठी डॉक्टर बोलवू का त्या शेळीसाठी डॉक्टर बोलवू, अक्षरशः प्रत्येक शेळीला वेगवेगळा नवीन रोगराई चालू होते। अक्षरशः डोळे चिंपडण्यापासून रोगराई चालू होते।
मग प्रत्येक वेळेस डॉक्टरांना जर तुम्ही बोलवलं तर तुमचाच खिस्सा मोकळा होत जाणार आहे. तर मित्रांनो, यासाठीच आपल्याला काय करायचंय की सुरुवात जर करायची असेल, शेळी पालनाला जर सुरुवात करायची असेल तर कमीत कमी 5 शेळ्या आणि 1 बोकड. लक्ष द्या, 5 शेळ्या आणि 1 बोकड किंवा जास्तीत जास्त 10 शेळ्या आणि 1 बोकड. याच्यावरती तुम्ही पायरी त्याची क्रॉस करू नका. जर याच्यावरती जर तुम्ही पायरी जर क्रॉस करायची जर बघितली बिना अनुभवाची तर तुम्ही नक्कीच 100% त्यामध्ये लॉसमध्ये याल. हा तुम्ही फार्म कितीही मोठा बांधा, पण सुरुवात करताना तुम्ही 5 किंवा 10 शेळ्यांपासूनच करा. 20 शेळ्यांचं सुद्धा डेअरिंग करू नका मित्रांनो, कारण की एकदम आपल्या अंगावर ते ओझं आलेलं असतं. आपल्या डोक्यामध्ये विचार काय असतो, हां चला शेळीला काय रानातलं काहीतरी खुरपणीचं गवत आणलं टाकलं, झाडपाला हिकडचं तिकडचं आणून टाकला का झालं, शेळीचं भागतंय. पण 1 शेळी पाळणे आणि 5 शेळ्या पाळणे, 10 शेळ्या पाळणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण एका शेळीला काहीसुद्धा मुठभर चारा पाणी घालून तिला आपण जगवू शकतो, पण ज्यावेळेस 5 शेळ्या 10 शेळ्या ज्यावेळेस ग्रुप तयार होतो त्यावेळेस ग्रुपमध्ये रोगराईचं सुद्धा प्रमाण राहतं. भरपूर प्रॉब्लेम असतात. ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते अनुभवाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कळेल की मला काय म्हणायचं आहे ते. मित्रांनो, कसं असतं की आंब्याचं एक झाड लावणं त्याला रोगराई येत नाही, पण आंब्याची बाग लावणे त्याला रोगराई भरपूर येते. त्याप्रमाणे 1 शेळी पाळणे आणि 10-12 शेळ्या पाळणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर मित्रांनो, कसं शेवटी ज्यावेळेस आपण स्वतः खड्ड्यामध्ये उतरू त्यावेळेस आपल्याला माहीत पडतं की खड्डा किती खोल आहे. तर सांगायचं एकच उद्दिष्ट की 10 शेळ्या पाळा ना, फक्त 10 शेळ्या पाळायच्या. म्हणजे असं म्हणत नाही मी की तुम्ही आयुष्यभर 10 शेळ्या पाळा, त्याच्यावर पाळू नका. तुम्ही काय करायचं आहे की फक्त वर्षभर मित्रांनो, फक्त वर्षभर तुम्ही त्या 5 किंवा 10 शेळ्या पाळा. फार्म कितीही मोठा असू द्या. हा फार्म मोठा, मी एवढा मोठा फार्म बांधला आहे, 5-6 लाखाचा मी फार्म बांधला, एवढ्या लाखाचे फार्म बांधायची काही जरूरत नसते. पण एवढा लाखाचा मी फार्म बांधून माझ्या गोट्यामध्ये काय तर 10-12 शेळ्या आहेत. यामुळे काय होतं तर कमीपणा येतो. बघा 4 माणसं आपल्या फार्मवर बघायला येत आहेत आणि बघा माझा एवढा मोठा फार्म बघते तर माझ्या फार्मवर 10-12 शेळ्या आहेत. तर मित्रांनो, शेळ्या मरण्यापेक्षा, नुकसान होण्यापेक्षा तो कमीपणा घेतलेला बरा आहे आपल्याला. का तर आज तुम्ही कमीपणा घ्याल, किती वर्षभर फक्त आपल्याला कमीपणा घ्यायचा आहे. वर्षभर फक्त शिकायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे आपल्याला की बाबा शेळीला रोग कोणता येतो, शेळीला लसीकरण कधी करायचं, शेळीला ताप आल्यानंतर कुठली गोळी चारायची, शेळीचं ताप आल्यानंतर किती अंश सेल्सिअसपर्यंत त्याचा ताप जातो, शेळीला जुलाब झाल्यानंतर तिला औषध कोणतं पाजायचं, जुलाब कशा प्रकारचे होतात. ह्याचं ज्यावेळेस तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही 10 काय 1000 जरी शेळ्या पाळल्या तरी चालू शकतात ते. फक्त तुम्ही सुरुवातीला एक कट काढायचा आहे, वर्षभरच कट काढायचं आहे की सुरुवातीला मी 5 किंवा 10 शेळ्यांपासूनच सुरुवात करेल आणि त्या 10 शेळ्यांना कोणते रोगराई येत आहेत, त्या रोगराईवर कोणतं औषधं चालतंय याची प्रत्येकाची नोंद ठेवायची की बाबा शेळीला माझ्या ताप आलेला, अमुक शेळीला माझ्या ताप आलता, त्या तापावर ही XYZ गोळी चालली, या गोळीने हिचा ताप लवकर कमी झाला. मग बघा तुम्ही की तुमच्या एका शेळीला ताप आला काय आणि 1000 शेळ्यांना काय ताप आला, तुम्ही त्याच गोळीने ते ताप कव्हर कराल आणि सगळ्या शेळ्या तुमच्या वाचत्याल. पण जर तुम्हाला गोळीच माहीत नाही, औषधच माहीत नाही तुम्हाला, तर 10 काय तुम्ही 2 जरी शेळ्या पाळल्या तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून मित्रांनो, जवळजवळ 70 ते 80% लोक मला हाच प्रश्न विचारतात फोन करून, नाही तर इथं ट्रेनिंगमध्ये तर मी सांगतोच इथं, पण फोन करून जास्त करून लोक विचारतात की आम्ही शेळ्यांना नवीन शेळीपालन मी सुरू करतोय आणि शेळीपालन सुरू करताना मी किती शेळ्यांपासून सुरुवात करू. ज्यावेळेस मी त्यांना विचारतो की तुमची काय इच्छा आहे, तुम्ही किती शेळ्यांपासून सुरुवात करणार आहे, तेव्हा त्यांचं एकच उत्तर असतं की 50 शेळ्यांपासून करणार आहे, मी 30 शेळ्या घेणार आहे, काय काय तर बोलतात मी 100 शेळ्या घेणार आहे. आणि याच्या मागचं कारण जर विचारलं त्यांना मित्रांनो की तुम्ही एवढ्या शेळ्या 50 शेळ्या का घेणार आहे, तर नाही 50 शेळ्या घेतल्या म्हणजे 50च्या लगेच 100 होत्या, 150 होत्याल ना, लगेच मला प्रॉफिट त्याचं मिळेल. तर मित्रांनो, प्रॉफिट अवश्य मिळेल तुम्हाला, पण कधी मिळेल की जर एखाद्या शेळीचा जर तुम्ही जीव वाचवला
आणि ती शेळी ज्या जीवाला जन्म देणार आहे त्या जीवाची जर तुम्ही वेट गेन चांगल्या प्रकारे केली, कमी खर्चात केली, तर तुम्हाला नक्कीच यामध्ये यश मिळणार आहे. पण जर नुसतं जर औषध पाण्याला जर खर्च जर करत बसला, तर ज्यावेळेस खाटकाला ते बोकड विकायची वेळ येईल त्यावेळेस हातात मिळणार तुम्हाला 100-500 रुपये. मग तुम्हीच विचार करा की 7-8 महिन्याचं बोकड विकल्यानंतर 400-500 रुपये जर हातात जर राहत असतील निव्वळ नफा म्हणून जर राहत असतील, तर मग तुम्ही ठरवा हे शेळीपालन केलेलं न केलेलं काय बरं. आज 7-8 महिन्याचं जर इन्कम जर 500 रुपये असेल तर मग काय परवडलं आपल्याला. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की सुरुवात किती शेळ्यांपासून करावी. आता कशा शेळ्यांपासून करावी मी सांगतो. तर बघा, सुरुवातीला नवीन शेळी पालकाने तर महागड्या शेळ्या घेऊन शेळीपालनासाठी सुरुवात कधी करू नये. का करू नये की जर तुम्ही आपल्या लोकलच्या शेळ्या, गावठी शेळ्या जर तुम्ही त्या जर घेतल्या, तर त्या शेळ्यांचा बाबा बाय चान्स गेलाच समजूया बाबा, तुमच्या हातून जर गेलाच जीव तिचा, तर लॉस एवढा बसणार नाही. कारण की गावाकडच्या शेळ्या, गावठी शेळ्या 4-5 हजारपर्यंत मिळतात. पण जर तुम्ही जर बाहेरच्या राज्यातल्या मात्र महागड्या शेळ्या जर तुम्ही जर घेत असाल, तर त्यांची कॉस्ट पण तशीच असते. 12, 13, 14, 15 हजारापर्यंत ती शेळी असते. मग तुम्ही बघा, 5 हजाराचा लॉस की 15 हजाराचा लॉस, आपल्यालाच लॉस सहन करायचा आहे. तर मित्रांनो, जर नवीन शेळी पालनासाठी जर सुरुवात करायची असेल तर कमीत कमी 1 वर्ष लोकलच्या शेळ्यांपासून प्रॅक्टिकल करा. कारण की लोकलच्या शेळ्यांना काय होतं की ज्यावेळेस त्यांना आजार येतो त्यावेळेस आपण त्यांना कवर करतो. कवर केल्यानंतर आपल्याला पण माहीत पडतं की मेडिसिन काय आहे, कोणतं काय आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही बाबा वर्ष ओलांडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही चांगले प्रकारच्या व्हरायटी घ्याल, आणखीन बाहेरच्या राज्यातल्या घ्याल, तर त्यावेळेस त्या व्हरायटीला जर प्रॉब्लेम आलाच तुमच्या फार्मवर आल्यानंतर, तर तुम्ही चटकन लगेच त्याला ट्रीटमेंट करू शकता आणि ती कव्हर करू शकता शेळ्या. तर हा तुम्हाला फायदा होणार. नाही तर सुरुवातीला जर तुम्ही 2-2 हजार रुपये किलो, 350 रुपये किलो, 700 रुपये किलोवाले जर शेळ्यांपासून जर सुरुवात केली, तर यामध्ये मित्रांनो हा अनुभव आहे माझा, तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत. तुम्ही जर सुरुवातीला तुम्हाला जर डेमो करण्यासाठी, ॲक्च्युली डेमो करत बसू नका. एक उदाहरण देतो मी. डेमो करण्यासाठी जर गावाकडच्या जर शेळ्या जर तुम्ही जर पाळल्या, गावठी शेळ्या पाळल्या, तर ते तुम्हाला चांगलं परवडेल. कारण की महागड्या शेळ्यांवर तुम्ही लगेच ते प्रॅक्टिकल करत बसू नका. आज बघा, कोणतंही जरी संशोधन जर करायचं असेल तर माणसावर लगेच संशोधन करत नाहीत, उंदरावर त्याचं प्रॅक्टिकल करतात. त्यानंतर मग माणसाला ते औषध दिलं जातं. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हाला जर संशोधन करायचं आहे ना, तर गावाकडच्या शेळ्यांवर तुम्ही ते ट्राय करा. त्या कमी बजेटमध्ये, कमी खर्चामध्ये मिळतील. हायफाय क्वालिटीच्या शेळ्यांवर तुम्ही लगेच प्रयोग करू नका. हायफाय शेळीवर कधी प्रयोग करा ज्यावेळेस तुम्ही त्यामध्ये ट्रेन व्हाल. आणि ट्रेन कधी व्हायचं आहे, आता जरी मी म्हणतोय की वर्षानंतर तुम्ही किती जर शेळ्या घेतल्या तरी चालतील, पण त्या वर्षामध्ये तुम्हाला किती मन देऊन त्या शेळी पालन करायचं आहे हे तुम्ही बघायचं आहे. नाहीतर वर्षभर यांनी सांगितलं चला आता वर्ष झालेलं आहे मला, आता मी नवीन व्हरायटी आणतो, नाहीतर मी आणखीन 1500 शेळ्या आणतो. तर असं काय करू नका. तुम्ही त्यामध्ये स्वतः राहा, मजुराच्या जीवावर राहू नका. कसं आहे माहिती आहे का, मजूरच्या जर जीवावर जर तुम्ही राहिला तर मजुराला जी अक्कल येणार आहे ना ती तुम्हाला येणार नाही. कारण की तुम्ही जर स्वतः जर प्रामाणिकपणे जर तिथं जर गोट्यामध्ये जर लेंड्या झाडल्या, किती मोठा व्यक्ती असू द्या, पण शेवटी आज हा धंदा तुम्हाला उद्याच्याला मोठा करणार आहे. ह्या आशेनं तुम्ही तिथं लेंड्या झाडा. जर तुम्ही त्या लेंड्या झाडल्या, शेळीला जर जुलाब लागले असतील, तुम्ही जर ते लेंड्या झाडताना जर बघितलं की बाबा अमुक आपल्या गोठ्यामध्ये या शेळीला जुलाब झाले, जुलाब ते झाडताना त्यामध्ये बाबा बुडबुडे आले, त्यामध्ये बाबा धान्याचे कण आले, त्यामध्ये बाबा जंत पडले, हे जर मालकाच्या लक्षात आलं तर तुम्ही तशी ट्रीटमेंट कराल. पण जर तुम्ही जर मजूर लावून जर हे जर काम केलं तर मजूर काय करणार आहे, खराटा घेणार लावणार सरकून. तिला जंत झालीत का तिचे काय धान्य येत आहे, तिला अपचन झाले, काहीच कळणार नाही.
म्हणून मित्रांनो, जेवढं होईल ना तेवढं तुम्ही कष्ट करा. आणि तुम्ही ज्यावेळेस यामध्ये ट्रेन व्हाल ना त्यावेळेस मग मजूर ठेवा. पण मजूर कधी ठेवा, तेवढी तुमच्या शेळ्यांची क्वांटिटी पण पाहिजे. 100-150 शेळ्यांची क्वांटिटी पण पाहिजे आपल्या गोट्यामध्ये, तेव्हा तुम्ही मजूर ठेवा. कारण तेव्हा ती गरज असणार आहे तुम्हाला. आणि त्यावेळेस तुमच्या शेळीला काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही त्या मजुराला सांगू शकता, ए बाबा अमुक नाही अमुक गोळी त्या जनावराला पाच, ते कवर होऊन जाईल. पण जर सुरुवातीला तुम्हालाच काय माहीत नाही तर मग त्या उगच त्या मजुराची का मजुरी तुम्ही वाढवताय. आज तो मजूर जरी आला तरी कमीत कमी 300 रुपये रोजाने तो तुमच्या फार्मवर येणार आहे. आज 9,000 रुपये महिना झाला. 9,000 रुपये तर लगेच तुम्हाला इन्कम पण असते सुरुवातीला. मग यासाठी मजूर तेच तुम्ही झाडा ना. आज तुम्ही सुद्धा आज दुसऱ्याच्या बांधावर जर गेला तर 300 रुपये तुम्ही सुद्धा कमवू शकता. मग तुमच्या गोट्यामध्ये तुम्ही आज 2 तास काम केलं म्हणून काय. म्हणून मित्रांनो, मला जे काही सांगायचं आहे ते तुम्हाला कळालंच असेल. आणि जे मला वारंवार प्रश्न विचारतात ते सुद्धा व्हिडिओ आता बघत असतील की सुरुवात किती शेळ्यांपासून करावी, त्यांची सुद्धा मनातून शंका मिटली असं मला वाटतंय. आणि जरी नसेल मिटली तरी खाली माझा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करा, मला अवश्य फोन करा. फक्त काय होतं मित्रांनो, मी माझ्या कामामध्ये असतो आणि बरेच वेळा असं होतं आहे की मला जे फोन येतात ते मी रिसीव करू शकत नाही. तर वारंवार तुम्ही ट्राय करत राहा. असं करू नका की मला फोन केला आहे म्हणून चला हे फोन उचलत नाहीत, फोन यांना करायला नको, असं करू नका तुम्ही. तुम्हाला जर खरंच गरज असेल तर तुम्ही ट्राय करत राहा. अर्ध्या तासाने नक्कीच मी तुमचा जर मी फोन जवळ असेल तर नक्कीच मी तुमचा तो फोन उचलेल आणि तुमच्या ते प्रश्नाचं उत्तर देईल. तुमचे जेवढी मदत होईल तेवढं मी तर माझ्याकडून जेवढी मदत होईल मी करायचं काम करेल. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की 5 शेळ्या आणि 1 बोकड, 10 शेळ्या आणि 1 बोकड यांच्यापासूनच सुरुवात करा. त्याच्या पुढे तुम्ही पाऊल उचलायचं काम करू नका. तुम्ही कितीही आलिशान फार्म बांधा पण 5 नाही तर 10 शेळ्या ठेवा. त्यानंतर मग तुम्ही फार्म भरून जरी शेळ्या ठेवल्या तरी माझी काही हरकत नाही. बाकी सर्व मित्रांनो, माझं सांगायचं काम आहे, माझं पण अनुभव आहे, तुम्ही सांगितलं. कारण की मी चूक केली ते तुम्ही करू नका म्हणून मी हे सांगतोय. मी सुद्धा सुरुवात करताना जास्त शेळ्यांपासून केलेली, मला सुद्धा त्याचा फटकारा बसलेला होता. म्हणून आज मी सांगतो की तुम्ही ती करू नका. तुम्ही 5 नाही तर 10 शेळ्यांपासूनच सुरुवात करा आणि प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. एखादी तुम्ही 1 रुपयाची जरी गोळी आणली तरी वहीमध्ये लिहून ठेवा की अमुक अमुक गोळी अमुक अमुक रोगावर चालते आणि एवढी एवढी ती गोळी तिचं ते प्रमाण आहे ते शेळ्यांना द्यायचं आहे ते. तर मित्रांनो, आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल. आणि त्याचबरोबर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शेअर केल्यामुळे जसं आज माझा व्हिडिओ तुम्ही बघताय तसंच एखाद्या गरजवंताला सुद्धा तो व्हिडिओची नक्कीच त्याला ते मदत होईल. म्हणून तुम्ही अवश्य शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. म्हणजे मी नवीन पुढील जो व्हिडिओ मी बनवील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला काय होईल त्याची नोटिफिकेशन ते लगेच मिळत जातील. धन्यवाद.